ಇನ್ನು ನಾಳೆ ಲೋಕಸಭೆ ಮತ ಎಣಿಕೆಗೆ ದೇಶದ ಉದ್ದಗಲಕ್ಕೂ ಕೂಡ ಸಕಲ ಸಿದ್ಧತೆಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡಿದೆ ಕೇಂದ್ರ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗ. ಆದರೆ ಮತ ಎಣಿಕೆಯ ಮೇಲೆ ಇಂಡಿಯಾ ಕೂಟದ ನಾಯಕರು ಅನುಮಾನವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಆಯೋಗಕ್ಕೆ ಅವರು ಇದಕ್ಕೂ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇಷ್ಟು ದಿನ ಸುಮ್ಮನಿದ್ದ ಮುಖ್ಯ ಚುನಾವಣಾ ಆಯುಕ್ತರು ಇವತ್ತು ವಿಪಕ್ಷಗಳ ಒಂದೊಂದು ಆರೋಪಕ್ಕೂ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಕುರಿತಾದಂತಹ ಒಂದು ವರದಿಯನ್ನು ನಿಮಗೆ ತೋರಿಸ್ತೀನಿ. ಕೇಂದ್ರ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗದ ಮೇಲೆ ವಿಪಕ್ಷಗಳ ಕೆಂಗಣ್ಣು. ಇಂಡಿ ಕೂಟದ ನಾಯಕರಿಗೆ ಆಯುಕ್ತರ ಚಾಟಿ ಏಟು. ಲೋಕಸಭೆ ಚುನಾವಣೆ ಘೋಷಣೆ ಆದಾಗಿಂದಲೂ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗದ ಮೇಲೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸೇರಿದಂತೆ ವಿಪಕ್ಷಗಳು ಕೆಂಗಣ್ಣು ಬೀರ್ತಾನೇ ಇದ್ವು. ಚುನಾವಣೆ ದಿನಾಂಕ ಘೋಷಿಸಿದ್ದು ಬಿಜೆಪಿಗೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದೆ ಅಂದ್ರು. ಆಮೇಲೆ ಬಿಜೆಪಿಯವರಿಂದ ನೀತಿ ಸಂಹಿತೆ ಉಲ್ಲಂಘನೆ ಆಗ್ತಿದೆ ಅಂದ್ರು. ಇವಿಎಂಗಳು ಹ್ಯಾಕ್ ಆಗ್ತಿದೆ ಅಂತ ಆಯೋಗದ ಮೇಲೂ ಆರೋಪಿಸಿದ್ರು. ಮತದಾನ ಆದಮೇಲೆ ಶೇಕಡವಾರು ಮತದಾನ ಬೇಗ ಕೊಡ್ತಿಲ್ಲ, ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗ ಮುಚ್ಚಿಡ್ತಿದೆ ಅಂತ ದೂರಿದ್ರು. ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ಗೂ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗದ ಮೇಲೆ ದೂರು ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಎಲ್ಲವೂ ಮುಗಿತು ಅನ್ನೋವಾಗಲೇ ನಾಳೆ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಮತ ಎಣಿಕೆ ಮೇಲೂ ಇಂಡಿ ಕೂಟ ಅನುಮಾನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದೆ. ಇಂಡಿ ಒಕ್ಕೂಟದ ಒಂದೊಂದು ಆರೋಪಕ್ಕೂ ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗ ಉತ್ತರ ನೀಡಿದೆ. दो दिन पहले चुनाव के नतीजा आने के 2 दिन पहले निवर्तमान गृह मंत्री सारे 150 डीएम और कलेक्टर से बात करते हैं. क्यों इन्होंने बात की? हमने 117 शिकायतें की हैं चुनाव आयोग को. 14 शिकायत सिर्फ निवर्तमान प्रधानमंत्री के खिलाफ, पर उस पर कुछ कार्रवाई नहीं हुई है. देखिए, ये मतलब कैसे हो सकता है ऐसा? लार्ज नंबर में आरओज को इन्फ्लुएंस कर दिया गया है. कैसे हो सकता है? देश में पूरी कंट्री के 800, 900, 700, 600, 500 लोगों को इन्फ्लुएंस कर सकता है? कर सकता है तो बताइए किसने किया, हम उसको सजा देंगे. हम उसको सजा देंगे, उसे बताना चाहिए कि किसने किया. काउंटिंग से पहले बताना चाहिए किसने किया, ताकि उन सब डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट्स को या जिसने किया उसको हम सजा दे सकें. ಇನ್ನು ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗಕ್ಕೆ ನಿನ್ನೆಯಷ್ಟೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತ್ತು ಇಂಡಿ ಕೂಟದ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರು ಪತ್ರ ಬರೆದಿದ್ರು. ಮತ ಎಣಿಕೆ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಮೇಲೆ ಅನುಮಾನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿ ಪತ್ರ ಬರೆದಿದ್ರು. ಜೊತೆಗೆ 6 ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನೂ ಇಟ್ಟಿದ್ರು. 1. ಸಿಸಿಟಿವಿ ಕಣ್ಗಾವಲಿನಲ್ಲಿ ಕೌಂಟಿಂಗ್ ಘಟಕಗಳು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. 2. ಯಾವ ಬೂತ್ ಮತಯಂತ್ರ ಕೌಂಟಿಂಗ್ಗೆ ಬರ್ತಿದೆ ಅಂತ ತೋರಿಸಬೇಕು. 3. ವೋಟಿಂಗ್ ಯಂತ್ರ ತೆಗೆದಾಗ ಬೂತ್, ಡೇಟ್, ಟೈಮ್ ಡಿಸ್ಪ್ಲೇ ಆಗಬೇಕು. 4. ಪ್ರತಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಗೆ ಚಲಾವಣೆಯಾದ ಮತಗಳ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸಬೇಕು. 5. ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳ ಸಂಖ್ಯೆ, ಚಲಾಯಿಸಿದ ಮತಗಳ ಲೆಕ್ಕ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಬೇಕು. 6. ಕೌಂಟಿಂಗ್ ಸಿಬ್ಬಂದಿಯನ್ನ ತಪಾಸಣೆ ಮಾಡಿಯೇ ಒಳಗ್ಬಿಡಬೇಕು. ನಿನ್ನೆ ಇದೇ ಅಂಶಗಳನ್ನು ಪ್ರಸ್ತಾಪಿಸಿ ಆಯೋಗಕ್ಕೆ ಸೀತಾರಾಮ್ ಯೆಚೂರಿ ಸೇರಿ ಅನೇಕರು ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಈಗ ಚುನಾವಣಾ ಮುಖ್ಯ ಆಯುಕ್ತರು ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ತಥಾಸ್ತು ಅಂದಿದ್ದಾರೆ. काउंटिंग में हर समय परेशानी होती है हमारे काउंटिंग एजेंट्स को. वो जब भी कुछ मांगते हैं इस रूल के तहत, उसे कहा जाता है कि आप इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया से लिखित में ले आओ. अब ये संभव हो नहीं पाता काउंटिंग के समय, तो इस तरीके से कई सारी बातें टल जाते हैं. तो हमने उनसे आग्रह यही किया, जो बातें आपने खुद कही अपने गाइडलाइन में, उसको लागू करवाने के लिए डायरेक्ट इंस्ट्रक्शंस दो, या आपके जो ऑब्जर्वर्स हैं उनको ये हिदायत दी जाए कि ये सब लागू हो. उनमें से जो मुख्य बातें हैं, कल मल्टी पार्टी डेलीगेशन में हमसे कुछ डिमांड की गई थी कि सीसीटीवी मॉनिटर्ड मूवमेंट होना चाहिए कंट्रोल यूनिट्स का, वेरिफिकेशन ऑफ करंट डेट एंड टाइम डिस्प्ले होना चाहिए. मैंने पहली स्लाइड में दिखाया, वो तो हमारी इंस्ट्रक्शन में लिखा है, होगा, मान लिया. स्टार्ट एंड एंड टाइम दिखाया जाना चाहिए, दिखाया जाएगा, जरूर दिखाया जाएगा, वो दिखाया जाना भी है, हमने मान लिया. मशीन के टैग्स को, ये कल की डिमांड्स हैं, तो स्लिप्स एंड टैग्स को वेरीफाई किया जाना चाहिए, जरूर किया जाना चाहिए. सीयू आने के बाद उसकी चेकिंग होनी चाहिए. स्टाफ को करनी चाहिए, काउंटिंग स्टाफ को. इंस्ट्रक्शंस टू काउंटिंग स्टाफ टू शो द काउंटिंग एजेंट्स डेट ऑफ पोल, नेम, पार्टी कैंडिडेट, किसको कितने वोट मिले, जरूर दिखाया जाना चाहिए. काउंटिंग ऑफिशियल्स को रिकॉर्ड करने का मौका दिया जाना चाहिए कि मशीन उससे पहले नेक्स्ट रूम में जाए, जरूर किया जाए. ಬರೀ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇಡಿ, ಸಿಬಿಐ, ಐಟಿ ಇಲಾಖೆಗಳನ್ನು ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡಿದ್ರು. ಹೀಗೆ ಆಗ್ತಿದ್ರೆ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಜನ ಬಲಿದಾನಕ್ಕೂ ರೆಡಿ ಅಂತ ಅಖಿಲೇಶ್ ಯಾದವ್ ವಿವಾದದ ಹೇಳಿಕೆನೂ ಕೊಟ್ರು. ईडी, सीबीआई, आईटी, इनकम टैक्स को सरकार बनाने, बचाने और चलाने के लिए इस्तेमाल किया. झूठे आंकड़ों से देश और दुनिया को छला. बीते कल के लिए नहीं बल्कि भविष्य में भी देश की रक्षा के लिए असमर्थ व अक्षम है. इसलिए जनता इस बार गांधी जी को याद करते हुए करो या मरो की तरह आंदोलित हो गई है और अपने देश के भविष्य बचाने के लिए नया स्वतंत्रता आंदोलन लड़ने के लिए तैयार बैठी है. जनता स्वतंत्रता सेनानियों की तरह बलिदान करने के लिए तैयार है, क्योंकि भाजपा काल में उसका जीवन तो वैसे ही. ಏನೇ ಆಗಲಿ,
ಲೋಕಸಭೆ ಚುನಾವಣೆ ಘೋಷಣೆಗೂ ಮೊದಲಿನಿಂದಲೂ ಕೇಂದ್ರ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗದ ಮೇಲೆ ವಿಪಕ್ಷಗಳಿಗೆ ಅನುಮಾನ. ಈ ಅನುಮಾನಗಳನ್ನೆಲ್ಲ ಬಗೆಹರಿಸುವ ಕೆಲಸನೂ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಆದರೂ ವಿಪಕ್ಷಗಳ ಅನುಮಾನಗಳಿಗೆ ಕೊನೆಯೇ ಇಲ್ಲ. ಅಂದ್ಹಾಗೆ ದೇಶದಲ್ಲಿ ಈ ಸಲ ದಾಖಲೆಯ ಮತದಾನ ಆಗಿದೆ. 96,88,00,000 ಮತದಾರರ ಪೈಕಿ 64,20,00,000ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮತದಾನ ಹಾಕಿ ವಿಶ್ವ ದಾಖಲೆ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಲ ಚುನಾವಣೆ ವೇಳೆ ನಡೆದ ದಾಳಿಯಲ್ಲಿ 10,000 ಕೋಟಿಯಷ್ಟು ಹಣ, ಚಿನ್ನಾಭರಣ, ಮಾದಕ ವಸ್ತುಗಳು, ಗಿಫ್ಟ್ಗಳನ್ನು ಆಯೋಗ ಸೀಸ್ ಮಾಡಿದೆ ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲಿ ಗಮನಿಸಬೇಕಾದ ಅಂಶ. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್, ನ್ಯೂಸ್ 18 ಕನ್ನಡ.